मिरचीचं लोणचं. तर चला सुरुवात करूया. साधारण मी 150 ते 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत. आता त्या आपण कापून घेऊया. आपल्याला ह्या कशा कापायच्यात? आपण पोहे करताना जशी मिरची कापतो ना तेवढीच कापायची. म्हणजे ही एवढीच, जास्त मोठी नाही की मधून चिरायची नाहीये. अशा आपण ह्या सगळ्या मिरच्या चिरून घेऊया. अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत. ह्या एका मोठ्या बाउलमध्ये आपण घेऊया आणि आता हे ह्याच्यात घालूया सगळ्या. आता आपण राईचा दळ घेऊया आणि तोही भाजून घेऊया. आता हा छानपैकी परतून घेऊया. छान अशी परतून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया आधी. आता आपण आधी फोडणी करून घेऊया, कारण फोडणी थंड झाल्यावरच आपल्याला त्या मिरचीवर घालायची आहे. तर आधी आपण तेल घेऊया. साधारण 1 वाटी तरी तेल घ्यायचं आपल्याला. तेल छानपैकी गरम होऊन द्यायचंय. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण घालूया 1 टेबलस्पून राई. राई घातलेली आणि राई तडतडायला लागलेली आहे. जास्त तडतडून द्यायची नाही किंवा नाहीतर मग ते लोणचं कडू लागणार आपल्याला. तडतडली की मी गॅस बंद करणार आहे. येस, आता मी गॅस बंद करते. आता काय करायचं आपल्याला, ही जी आपण मिरची कापून घेतलेली आहे ह्यात घालूया आपण 2 लिंबाचा रस. मस्त असं लिंबाच्या रसाचा छान असा अरोमा येतो इकडे. आणि हे लोणचं तर एकदम 1 नंबर होतं. गरम गरम वरण भात आणि सोबत मिरचीचं लोणचं, क्या बात आहे. आता ह्यात आपण घालूया मीठ चवीप्रमाणे. ह्यात घालूया आपण अर्धा टीस्पून हळदी पावडर. इथे मी मेथी घेतलेली आहे, साधारण अर्धा टीस्पून मेथी आहे. ती आपण थोडीशी कुटून घेऊया. मेथी मस्त कुटून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. आता हा भाजलेला जो दळ आहे राईचा, तोही छान असा कुरकुरीत झालेला आहे, तो आपण घालूया ह्याच्यात. आणि सगळ्यात शेवटी आपण जी फोडणी केलेली आहे ती थंड झालेली आहे, ती घालूया. आणि आता हे छानपैकी मिक्स करायचंय. छान असं मिरचीचं लोणचं तयार आहे. पण हे जेवढं मुरेल ना तेवढं ते छान लागतं. असं पण तुम्ही खाऊ शकता. आपण काय करायची, काचेची बरणी घ्यायची, स्वच्छ धुवायची, छान पुसायचे आणि उन्हामध्ये थोडीशी ती वाळवून घ्यायची की आपलं लोणचं छान टिकतं. कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जर गेला तर मग लोणचं खराब होतं. तुम्ही हे लोणचं करून बघायचं आहे, मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहायचं आहे रुचकर मेजवानी. आणि रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही. आज हळदीचं लोणचं दाखवणार आहे. आपण सुरुवात करूया. हळदीचं लोणचं करण्यासाठी ही अशी 2 प्रकारची हळद मी घेतलेली आहे. ही जी आहे पिवळी दिसते ही ओली हळद आहे आणि ही जी अशी आल्यासारखी दिसते ह्याला आंबे हळद म्हणतात. तर तुम्ही आंबे हळदीचं सुद्धा लोणचं करू शकता किंवा या ओल्या हळदीचं सुद्धा करू शकता. पण आज मी तुम्हाला हे दोन्ही हळदी मिक्स करून त्याचं लोणचं करून दाखवणार आहे. तर आता सगळ्यात आधी आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी गॅस ऑन करते. इथे 2 टेबलस्पून एवढे धणे घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. त्यानंतर 2 टीस्पून एवढी राई घालूया. आता ह्याच्यात जाईल अर्धा टीस्पून मेथीचे दाणे. त्यानंतर घालूया 2 टीस्पून बडीशेप, 15 ते 20 काळी मिरी आणि 1 टेबलस्पून जिरे. हे सगळं आपल्याला बारीक गॅसवर अगदी थोडा वेळ भाजायचंय. फक्त ह्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत. आपल्याला खूप हे भाजून घ्यायचं नाहीये. जर जास्त भाजलं तर ही जी मेथी आहे ही कडू होते. जेमतेम आपण हे 1 मिनिटभर भाजणार आहोत. हे जे भाजलेले मसाले आहेत हे थंड झालेले आहेत. आता आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया. लोणच्याचा मसाला तयार आहे. थोडासा जाडसरच आपण तो वाटून घेतलेला आहे. आता आपण जे लोणचं आहे ते असेंबल करणार आहोत. आंबे हळद 1 कप किसून घेतलेली आहे, ती काढून घेऊया एका बोलमध्ये. त्यानंतर ह्यात जाईल 1 कप ओली हळद. आता ह्यात घालूया पाव कप किसलेलं आलं. इथे मी 4 कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आता ह्याच्यात जाईल 2 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ.
लोणच्याचा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे त्यातले 3 टेबलस्पून मसाला घालून घेऊया. आता ह्याच्यात जाईल 1.5 टेबलस्पून मिरची पूड आणि 1.5 टेबलस्पून मीठ. इथे आता आपण 2 लिंबाचा रस ह्याच्यात घालून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लोणचं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यात जर गुळाचे खडे राहिलेले असतील तर ते सुद्धा हाताने आपण मोडून घ्यायचे. आता आपण ह्या लोणच्याला अगदी खमंग अशी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे मी पॅन ठेवते. गॅस ऑन करूया. 1/4 कप तेल घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात जाईल 1 टीस्पून राई. राई व्यवस्थित तडतडली की गॅस बंद करायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यात आपण घालणार आहोत अर्धा टीस्पून हिंग आणि ही गरम गरम फोडणी आपण लोणच्यावर ओतून घ्यायची. मिक्स करूया. अशा प्रकारे ओली हळद आणि आंब्या हळदीचं तिखट गोड आंबट असं चटकदार लोणचं तयार आहे. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. जेवणाच्या ताटात पदार्थ कोणताही असो पण त्यात जर लोणचं असेल ना तर तो पदार्थ रुचकर लागणारच. तर मी असंच तुम्हाला आज झटपट होणारं मिक्स लोणचं दाखवणार आहे. चला तर मग तयारीला लागूया. हे मिक्स लोणचं करण्यासाठी मी 10 मिरच्या घेतल्यात, ज्या खूप तिखट नाही आहेत, मध्यम तिखट आहेत. त्यानंतर मी घेतली आहे इथे 1 मोठी कैरी आणि थोडीशी पिकलेली आहे, एकदम आंबट अशी नाही आहे पण त्याचा फ्लेवर खूप छान आहे. त्यानंतर मी घेतले 4 लिंब आणि ती 4 भागांमध्ये कापून घेतलेली आहेत. आणि मी इथे घेतलेलं आहे 1 मोठं गाजर. आणि ह्या सगळ्याचे तुम्ही पाहाल ना तर मी मोठे पीसेस करून घेतलेत, कारण हे जे लोणचं आहे ते मुरवण्यासाठी आपण ठेवणार आहोत. तुम्हाला झटपट जर लगेच खायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्याचे छोटे छोटे पीसेस करा आणि मग लोणचं तयार करा. आता काय करायचं आहे, मिक्सिंग बाउलमध्ये मिरच्या, कैरी, लिंबू, गाजर हे फक्त आपल्याला एकदा मिक्स करायचं आहे. हे सगळं छान मिक्स झालं की मग आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे मीठ. पण मी इथे जाडं मीठ घेतलेलं आहे, कारण जाडं मीठ जेव्हा आपण ह्या लोणच्याला खास वापरतो ना तेव्हा ते मुरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं आणि लोणचं टिकण्यासाठी पण खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे साधारण मी 2 मोठे चमचे घेतलेले आहे मीठ. पहिल्यांदा जेव्हा आपण जाडं मीठ घेतो ना तेव्हा पहिले सगळ्याला छान मिक्स करून घ्यायचं. हे मीठ मिक्स करतानाच ना त्याचा फ्लेवर इतका छान येतो आणि असं टेम्पटिंग वाटतं की कधी लोणचं होतंय आणि आपण खातोय. आता काय करायचं, 1 चमचा फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घ्यायची आहे. साखरही तुम्हाला लोणचं टिकण्यासाठी मोठा एजंट आहे. हळद अर्धा चमचा, अर्धा टीस्पून. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार, मी इथे 1 चमचा पहिल्यांदा घेतोय. पुन्हा हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे, अजिबात चमच्याने मिक्स करायचं नाही. हे मस्त मिक्स करायचं आणि मग काय करायचं, ह्याला पाणी सुटतं छानपैकी, त्यामुळे थोडंसं मुरवायचं आहे. झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवूया आणि पुढची प्रोसिजर करूया. तोपर्यंत जरा चाखून बघतो बरोबर झालंय की नाही. परफेक्ट. त्याच्यामुळे मीठ जास्त नाही, परफेक्ट घालायचं आहे. खूपही खारट झालं तर मग मजा येत नाही, पण थोडासा खारटपणा नक्कीच चालतो. गॅस ऑन करूया. कढलं ठेवायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की लोणचं म्हटल्यावरती तेल जास्त येणारच, त्याच्यामुळे भरपूर तेल, कढलं भरून तेल घ्यायचं आहे. तेल खूप तापून द्यायचं नाही आहे. गॅस थोडासा कमी करूया. हिंग साधारण 1 टेबलस्पून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला हिंगाचा फ्लेवर छान आला पाहिजे. फोडणीला देऊया. मी इथे राईचं दळ घेतलेलं आहे. राईचं दळ इझिली मार्केटमध्ये अवेलेबल मिळतं, त्याच्यामुळे ही साधारण 3 चमचे मी राईचं दळ घेतलं आहे. गॅस बंद करूया. हे चांगलं मिक्स करायचं आहे, करपून द्यायचं नाही अजिबात.
स्टर कंटिन्यूस करत राहायचं आहे आणि हे थोडंसं थंड करायचं आणि मग त्या लोणच्यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे आपण हे थंड करून घेऊया. खूप थंड नाही करायचं आहे, मध्यमच करायचं आहे. आता लास्टला त्याच्यामध्ये जाणार आहे मेथी पावडर. त्यामुळे आपल्याला हवा तितका फ्लेवर आपण टाकू शकतो. मेथी पावडर ह्या पॉईंटला घालायची आहे, कारण जेव्हा तेल गरम असतं आणि जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा ती करपते, त्याच्यामुळे त्या वेळेला टाकायचं नाही आहे. आता हे पुन्हा मिक्स करूया आणि आता हे छान मिक्स झालं आहे. आता लोणच्याचं बोल घेऊया इकडे. पाहिलं असेल की याच्यामध्ये थोडं पाणी खालती सुटलेलं आहे आणि ते जेव्हा मुरेल ना तेव्हा आणखीन पाणी त्याला सुटणार आहे. आणि आता जे आपण फोडणी करून घेतलेली आहे ती ढवळत राहायची आणि मग ह्याच्यामध्ये ती मिक्स करायची, म्हणजे ती सगळीकडे छान लागते. लोणचं करतानाच इतकं टेम्पटिंग वाटतं ना की कधी ते होतंय, कधी मुरतंय आणि कधी एकदा ते खातोय. त्याच्यामुळे मस्त फ्लेवर. तुम्हाला थोडंसं जर तिखट हवं असेल तर तुम्ही एखादी ना तिखट मिरची ह्याच्यामध्ये घातली तरी चालेल, कारण आपण थोड्याशा मध्यम तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, पण मिरची पावडरचा आपण वापर केलेलाच आहे. अशा प्रकारे हे मिक्स लोणचं तयार झालेलं आहे. आणि आपण जेव्हा हे काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करणार आहोत त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त असणं गरजेचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात ह्या कोणत्याही ॲडिशनल प्रिझर्वेटिव्ज नसल्यामुळे हे लोणचं खूप चविष्ट तर लागेलच, पण 2 ते 3 महिने हे छान तुम्हाला बाहेरही तुम्ही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर 6-7 महिने तर आरामात राहतं. त्यामुळे हे लोणचं नक्की ट्राय करा. आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं लोणचं दाखवणार आहे. अगदी कॉमन नाहीये पण चवीला खूप छान आहे. गाजराचं लोणचं. तेल गरम करूया. थोडंसं जास्तच तेल घ्यायचंय, म्हणजे साधारण 5 ते 6 टेबलस्पून. तेल चांगलं तापून द्यायचंय. तेल तापलेलं आहे. आपण ह्यात राई घालूया. साधारण 1 टेबलस्पून राई घ्यायची. आता ह्याच्यामध्ये हिंग घालायचंय 1/2 टीस्पून. अर्धा चमचा हळदी पावडर. आता आपण ह्यात बारीक चिरलेले गाजर 1/2 किलो घेतलेले ते घालणार आहोत. मीठ चवीप्रमाणे. साधारण 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि हे मिक्स करून घ्यायचंय. हे जास्त शिजवायचं नाहीये. गॅस बंद करायचंय. मी इथे मिरची पावडर घातली, पण तुम्हाला जर लोणच्याचा मसाला घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकतात. तुम्हाला जर ह्यात थोडासा आंबटपणा हवा असेल तर लिंबाचा रस घालू शकता. आता आपण हे काढून घेऊया. गाजराचं लोणचं तयार. हे वेगळं लोणचं नक्की करून बघायचंय आणि मला कमेंट्समधनं कळवायचंय की ते कसं झालंय ते. आज मी तुम्हाला एक गुणकारी आणि चविष्ट लोणचं दाखवणार आहे, ते म्हणजे आवळ्याचं लोणचं. इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यात आपण हे अर्धा किलो इकडे मी आवळे घेतलेत ते घालणार आहे. तेही मी पाण्यात स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत आणि ते आता उकळून द्यायचे. साधारण याला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. ऍक्च्युली मी तुम्हाला इन्स्टंट दाखवते हे, नाहीतर हे आवळे 2 दिवस मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायला लागतात. ते मुरावे लागतात, मग उकळायची गरज नाहीये. आता हे उकळेपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार आहे. जर तुम्ही कुकरला 2 शिट्या घेतल्या तरीही चालणार आहे. पंधरा ते 20 मिनिटं झालेली आहेत. आवळेही शिजलेले आहेत. आपण गॅस बंद करूया आणि हे तुम्ही असेच ठेवून द्या. आणि तुम्ही बघू शकतात की आवळ्यांचा रंग बदललेला आहे. असेच तुम्ही हे थंड करायला ठेवू शकतात, पण मला जरा लोणचं लवकर बनवायचंय म्हणून मी हे थंड पाण्यात घालते. आता आपण ह्याच्या फोडी करून घेऊया. आवळा शिजला की तो आपोआप उघडला जातो. अशा मी सगळ्या आवळ्याच्या फोडी करून घेणार आहे.
आवळ्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण पुढची कृती करूया। अर्धा वाटी तेल घ्यायचंय, तेल गरम होऊन द्यायचंय। तेल तापलेलं आहे, राई घालूया 1 टीस्पून, त्यानंतर हिंग 1/4 टीस्पून। आता आपल्याला ह्यात आवळ्याच्या फोडी घालायच्या आहेत। आता आपण ह्यात घालूया 1 टेबलस्पून राईचा दळ। हा लोणच्यासाठी खास असतो आणि कुठेही तुम्हाला म्हणजे कुठच्याही वाण्याच्या दुकानात तुम्हाला मिळणार आहे। आता घेऊया 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि मीठ चवीप्रमाणे आणि थोडंसं जास्त। लोणच्याचा जो खार असतो त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ जास्त घालायचं आहे। 1 टेबलस्पून घ्या तुम्ही इथे आणि हे सगळं मिक्स करायचंय। छानपैकी सगळ्या आवळ्यांच्या फोडीला हा मसाला लागला गेला पाहिजे। 5 मिनिटं शिजत ठेवायचंय जेणेकरून त्या सगळ्या आवळ्यांच्या फोडीला मसाला लागला गेला पाहिजे। तर 5 मिनिटं वाट बघायची। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे। तुरट, आंबट आणि तिखट असं हे आवळ्याचं लोणचं तुम्ही नक्की करून बघायचंय आणि मला कमेंट्स मध्ये कळवायचंय। करूयात ना मग लिंबाचं लोणचं। या रेसिपीसाठी मी कुकर यूज करते, म्हणजे काय होणार, पटकन लोणचं होणार। साधारण आपण 15 लिंब घेतलेत, प्रत्येक लिंबाच्या 8 फोडी। त्यानंतर ह्याच्यात आपण घेतोय 3 टेबलस्पून मीठ, त्यात आपण घेतो 1 वाटीभर पाणी। व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि आपण आता ह्याला 8 शिट्या घेणार आहोत। गॅस चालू करायचा आहे। आपल्या 8 शिट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर बंद करूया आणि 5 मिनिटं वाट बघूया, थोडीशी ती वाफ जाऊ देत। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण आता कुकर उघडूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाव कप मिरची पावडर घेतलेली आहे ती घालतोय आणि 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि पुन्हा आपण गॅस चालू करायचा आहे। मिक्स करायचं व्यवस्थित आणि छानपैकी उकळून द्यायचं ते। लोणचं तयार आहे। असं छान ती लिंबाची फोड शिजलेली दिसते आणि असं घट्ट झालंय बघा। थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे। गॅस बंद करूया। माझी टीम जेवणासाठी थांबलेली आहे। मी यायची वाट बघतात, मी त्या नेहमीच थांबतात ते सगळे माझ्यासाठी, पण आज माझ्यासोबत लोणचं येणार आहे म्हणून ते अगदी वाट बघतायत। तर मी निघाली आता हे लोणचं घेऊन।